मुंबईतील भाजपच्या मेळाव्यातून ठाकरे ब्रँडचा बॅन वाजवला अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती। त्या टीकेला राऊतांनी तिखट प्रत्युत्तर दिलं। तुम्ही ब्रँड नाही तर ब्रँडी आहात असं संजय राऊतांनी म्हटलं। पाहूया। काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड। ठीक आहे, ब्रँड आहे, हे ब्रँड नाहीच आहेत ना। मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या। ठाकरे हाच ब्रँड आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे ब्रँडचा बॅन वाजल्याची टीका केल्यानंतर पलटवार ब्रँडीपर्यंत आला। बेस्टच्या निवडणुकीत बॅन वाजल्याचं फडणवीस म्हणाले। त्यानंतर तुम्ही ब्रँड नाही तर ब्रँडी आहात, ठाकरे हाच ब्रँड आहे असं राऊत म्हणाले। कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड। बँड बाजा वाजला। कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। ठीक आहे, ब्रँड आहे, हे ब्रँड नाहीच आहेत ना। मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या। त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही आहे। बरं, ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे, यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी। ठाकरे हाच ब्रँड आहे। संजू भाऊ, बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका। तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय। मुंबईकरांनी दोन्ही हातांनी तुमचा बँड ठणठणीत वाजवून टाकला आणि तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलेलं आहे। त्यामुळं ब्रँडच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नयेत। बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही, त्यामुळे बँड वाजवल्याची टीका फडणवीसांनी केली। पण 5-5 हजार देऊन मतं विकत घेतली असून बेस्ट बंद करून डेपो बिल्डरांना देण्याचा फडणवीसांचा घाट असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। 5-5 हजार मतं रुपये देऊन मतं विकत घेतली। 1800 मतं अवैध, माझ्या तोंडावर आकडे आहेत, 1800 मतं अवैध ठरवण्यात आली। फक्त मराठी माणसाची भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेच्या संघटनेचा पराभव व्हावा आणि मुंबईतले बस डेपो भविष्यामध्ये हे आमच्या घशात आमच्या बिल्डरांना गिळता यावेत, यासाठीच भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बिल्डर लॉबी ही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उतरली। आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका। तुमची सगळी अंडी पिल्ले आमच्याकडे आहेत। मिस्टर फडणवीस, तुम्ही आम्हाला काय सांगताय? हे छोटे मोठे बिल्डर चिल्लर पिल्लर घेऊन तुम्ही राज्य करताय आणि मुंबई अमराठी बिल्डरांना विकली आहे तुम्ही। तुमची श्रद्धा ही कुणा बिल्डराच्या सोबत आहे, तुमची श्रद्धा कुठल्या बिल्डराच्या पायाशी आहे, याचा सगळा कच्चा चिठ्ठा आमच्याकडे आहे। त्यामुळं आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका। तुमचे कसे बिल्डर मित्र आहेत, तुमची कशा पद्धतीनं बिल्डरला प्रति श्रद्धा आहे, हे मुंबईतल्या मराठी माणसाला माहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदे यांनी सामना सोडून सर्व वर्तमानपत्रांना जाहिराती दिल्या, ज्यात बाळासाहेबांसोबत आनंद दिघेंचाही फोटो होता। जिल्हा प्रमुख दिघेंचा फोटो लावून बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचं षडयंत्र आहे का, अशी टीका राऊतांनी केली। ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत ना। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही। बाळासाहेब ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता। ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? ही कोणती आहे? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते, ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते। तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही। हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा। मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे,
मिस्टर जे आमचे आनंद दिघे आहेत, हे जिल्हा प्रमुख शेवटपर्यंत जिल्हा प्रमुख होते. तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना, की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा. अरे संजा, भुंकणाऱ्या कुत्र्या, दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का? धर्मवीर आनंद दिघे साहेब हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पितृतुल्य मानायचे. अरे त्यांनी ठरवलं असतं ना, ते आमदारी झाले असते आणि खासदारी झाले असते आणि मंत्री झाले असते. तुझी योग्यता काय रे? अरे तू राहतो त्या ठिकाणी आत्तापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाची कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये. आनंद दिघे साहेब मला वाटतं कोणत्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल. एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघे आहेत, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा कोणताही कार्यक्रम असो तिथे बाळासाहेबांसोबत दिघेंचाही फोटो असतोच. पण आता पहिल्यांदाच दिघेंच्या फोटोवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.